आता आम्ही निघालो संतोष भाऊच्या घरी. संतोष भाऊच्या घरी निघालो. कुठे आहे घर संजू आपलं? सेक्टर 22 ला. सेक्टर 22 ला. हा काय काय दिसतंय का तुला? काय काय दिसते? गाड्या, पंप, गाडी दिसते का? गाडी पिप 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 पिप. अगं त्याला पुढे बघायला आवडते. आलेली आमच्या वहिनीकडे. कालच्या याच्यात तुम्हाला दाखवली होती आपली कल्पना वहिनी. कल्पना वहिनीने सुद्धा मला मासवड्या आवडतात म्हणून मासवड्या बनवायला घेतलेले आहेत. बाई वहिनी केवढं केलंय ग. मी एवढं खाणार आहे का? अच्छा वहिनीच माझं नाव करून म्हणजे नाव गाव माझं नाव खाणार वहिनी खाणार आहे. पण एकंदरीत एवढं सगळं केलंय त्याच्यावर वाटतं की लय जेवण असं खमंग आणि खुशखुशीत होणार आहे. बनवलं कसं होतंय का नक्कीच चांगलं आहे ते. जास्ती सहज केलेलं बरं. आणि ही आमची जेवढी शिळी होईल तेवढी तेवढी छान लागते. गोड जास्त खात नाही ना मग. कोथिंबीर पण बरी गावची आलेली. छान आहे, मस्त वास येते गावठी. सकाळी नाही पण मेथीची भाजी छान केली होती नम्रताने. गावची भाजी टेस्ट छान होती गावच्या भाजीची. आता आमच्या मासवड्या चाललेल्या आहेत. आमची वहिनी मासवड्या ठेवते. दादा तिथे आराम करतोय. आमचा दादा दाखवा. संतोष दादा आराम करलाय आणि वहिनी मासवड्या सांगतात. खास माझ्या आवडीचं म्हणून त्यांनी करायला घेतलंय. किती छान झाली ना वडी. मस्त छान आकार केलाय बरं का. कोथिंबीर
गरज आहे. बरोबर. ठीक आहे. येऊ का? आता जी सुगरण असते ना, जिला चांगलं बनवता येते ती हा मसाला भरपूर घालू शकते. पण जिला मासवडी बनवायला एवढा कॉन्फिडन्स नसेल माझ्यासारखा, तिने मसाला खूप कमी घालायचा. वहिनी आता वाचायला माझ्यासाठी बघत. जाऊ दे, माझा भाऊ खाईल माझ्या हाती. का रे? ठीक आहे. आता खाशील ना माझ्या हाती? दोन वहिनीच्या हातचं खाते. काय म्हणतात? गाडी बैल गार आहे गार. बरं बरं. जीजी कुठे गेली? अगं बाई, तिथे थंडी आहे का जीजी? हा का? मग उन्हाला बस ना थोडा वेळ. अच्छा. हा हा हा. मग आता तुमचं काय काम चालली शेतात? हा 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 हा. जीजी जेवायला काय केलं होतं घास? हा. कसलं? बर. मठाच्या कसली? मठाची आमटी. मटकी मटकी. हा हा. मोड आलेल्या मटकीची आमटी. हा, तिथे किती छान झाली असेल. हा हा. बरं आहे बरं आहे. मग तुमची जेवण तर लय लवकर झाली. अगं, आम्ही शहरातली लोक ना, आमचा स्वयंपाक उशिरा असतो ना, म्हणून म्हटलं आमचा. हा. बरं बरं. तिकडे वाघ वगैरे आहे का आता? हा 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 हा. बरं बरं. थंडीचं काळजी घ्या. मी आता बस पैसे आला ती बैल आलेली आमची ना. भावाचा अगोदर वड्या नानांच्या आईला तुम्हाला काय सांगू फुलके फुलके. तुला पण येतात ना फुलके? आता आमचा संतोष दादा तयार झालेला आहे ड्युटीवर जाण्यासाठी. ऍक्च्युली ड्युटी नाईट ड्युटी आहे त्याची, पण माझ्यासाठी थोडा 1 तास त्याने थांबला आणि आता ड्युटीवर निघालेला आहे तयारी करून. आता किती वाजता येणार होतं ना? आता उद्या सकाळी 9 वाजता घरी येणार आहे. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी ड्युटी कोणासोबत असते? ते माझी ड्युटी जे पोलीस खात्यामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांना लोक आयर्नमॅन म्हणून ओळखतात, ते एडीजी कृष्णप्रकाश साहेब यांच्याबरोबर मी असतो. ते पहिलेची पिंपरी चिंचवडला शिपी म्हणून होते. ते आता फोर्स 1 या ठिकाणी कार्यरत आहे आणि मी त्यांच्यासोबत ड्युटी करतो. अच्छा. हा, म्हणजे मला सुद्धा याबद्दल तुझा खूप अभिमान वाटतो. आम्हाला सगळ्यांनाच तुझा अभिमान आहे की माझ्या भावाची ड्युटी जी आहे ती आपण ज्या आयर्नमॅन म्हणून ज्यांना ओळखतो, आयर्नमॅन जे कृष्ण प्रकाश
त्यांच्या सोबत याची ड्युटी असते. आणि किती वर्षापासून आहे तू मी त्यांच्या? 3 वर्ष झालं साहेबांबरोबर काम करतोय. अच्छा, हा. आणि याबद्दल माझ्या भावाचा मला खूप अभिमान वाटतो. आणि आमची ताई खास आम्हाला पुण्याहून भेटण्यासाठी आली, तिचंही आम्हाला फार मोठं कौतुक वाटतंय. ती खास करून पुण्याहून आम्हाला भेटण्यासाठी आली, तिचंही मनापासून धन्यवाद. माझ्या पोलीस दादासाठी आजचा ब्लॉग समर्पित आहे बरं का. सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. कौकी आता नक्की सबस्क्राईब करतील. सगळ्यांनी सबस्क्राईब करा हे ध्यानात ठेवा.